हे आता पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपण आपल्याकडे आंब्याच्या बागा कशा आहेत आणि कशा असाव्यात हे प्रत्यक्ष पाहू। अरे हे मोठं नाही करते ना ठीक आहे। हे बघा, जे जगामध्ये सगळ्यात जास्त आंब्याची उत्पत्ती भारतात झाली आणि अजूनही जगामध्ये सगळ्यात जास्त आंबा भारतातच पिकतो, तो म्हणजे 25 मिलियन टन। आता इथं आणि दुसऱ्या नंबरवर चीन आहे, तो 4 मिलियन टन, म्हणजे जगाच्या अर्धा आंबा अजूनही भारतात पिकतो। आणि उत्पादकतेच्या बाबतीत मात्र आपली भयंकर हेळसांड आहे। आपली उत्पादकता 8 टन पर हेक्टर आहे। इस्रायलची मी स्वतः पाहिली 30 ते 35 टन पर हेक्टर आहे। साऊथ आफ्रिकेची तर तुम्हाला फळच दाखवतो, मी स्वतः तीही पाहिली। साऊथ आफ्रिकेची तर 40-50 टन पर हेक्टर आहे। आता आपली 8 टन पर हेक्टर ही भारताची। महाराष्ट्राची तर इथं 4 दिलंय मी, पण खरी उत्पादकता महाराष्ट्राची 2 ते 2.5 टन पर हेक्टरच आहे। आणि याचं मुख्य कारण म्हणजे हापूस। हापूस व्हरायटी जास्त आपल्याकडे 1.25 लाख हेक्टरवर हापूसची लागवड आहे कोकणामध्ये। आणि आपल्याकडं अजूनही 55-60 हजार हेक्टरच्या वर लागवड झालेली नाही आणि तीही मिसमॅनेज आहे। आंब्याला लागवड केली सोडून दिली, कोणी लक्ष दिलं नाही। निर्यातीच्या बाबतीत आपण जास्त बोलणार नाही। निर्यातीच्या बाबतीत मी बरंच काम केलेलं आहे। निर्यातीमध्ये तुम्हाला जे एक्सपोर्टर आहे यांना प्रमोट करण्यामध्ये सरकार टोटल अपयशी ठरलेलं आहे। पणन मंडळ, मी याच्या हाय लेवलला मी चर्चा केलेली आहे की अपेडा एका कप्प्यात बसतं, वेगवेगळे बोर्ड देशातले आपले आपले कामं करतात, विद्यापीठ आपापले कामं करतात। मी इस्रायलला पाहिलं, इस्रायलला एकच एक कंपनी आहे ॲग्रेस्को, ती 80% माल निर्यात करते। तर क्वालिटी कंट्रोल सह सगळं त्यांच्याच हातात आहे। इथं तुम्ही इरेडिएशनला गेले, हैराण करून सोडतात इरेडिएशन वर। कोणती टेक्नॉलॉजी पाहिजे तुम्हाला, मिळते का ती? याच्या मी बैठका घेतलेल्या आहेत। म्हणजे मुंबईला गेल्या वर्षी बैठक घेतली होती, प्रकाश भाईला म्हणजे 9-10 एक्सपोर्टर बोलवले होते आणि वेस्टर्न इंडिया एक्सपोर्ट असोसिएशनच्या चेअरमन बरोबर मीटिंग घेतली होती। आपला एक्सपोर्ट तुम्ही बघा निव्वळ 5%, मेक्सिको, ब्राझील यांचाच एक्सपोर्ट कुठल्या कुठे गेला। आणि एक लक्षात घ्या, तुम्ही एक्सपोर्ट म्हणता 30 आणि 40 मिलियन टन, 30 आणि 40 हजार टन, मिलियन टन कसलं आलं, 30 आणि 40 हजार टनाच्या वर एक्सपोर्ट तुमचा। मी 95 पासून एक्सपोर्ट मध्ये आहे, अजून वाढलाच नाही। आता हे बघा, हे एक्सपोर्ट पाकिस्तान आणि तुमची जर कंपेअर केलं, पाकिस्तानची उत्पादकता 17 लाख टन, तुमची 225 लाख टन आहे आंबा उत्पादन। पाकिस्तानचं 14-15 ला आपला 42,000 टन झाला, पाकिस्तानचा 65,000 टन झाला। 15-16 ला आपला 36,000 टन खाली आला, पाकिस्तानचा डबल झाला 1,27,000 टन। नंतर 16-17 ला आपला 53,000 टन झाला,
पाकिस्तानचा 2,15,000 टन झाला. या वर्षीचा आपला एक्सपोर्ट, या वर्षीचे फिगर घेतल्यात 30,000 टन आहे जोगदंड साहेब. आणि पाकिस्तानचा या वर्षी सुद्धा 2.25 लाख टन. आता हे पाकिस्तानचं दाखवण्याविषयी माझं काय म्हणणं आहे बरं का, की आपला जर 2.25 म्हणजे 25 मिलियन टन 2.25 कोटी टन माल तुमच्याकडे प्रोडक्शन होतोय, तर निदान 1,00,000-1.5 लाख टन तरी तुमचा एक्सपोर्ट व्हायला पाहिजे का नाही. आता हे एक्सपोर्टर बोलले, हे सगळे एक्सपोर्टर माझ्या जवळचे आणि सगळे परेशान आहेत. एक्सपोर्टच्या वेळेस जे क्वालिटी टेस्टिंग वगैरे जे असते, एखादा क्वालिटी टेस्टिंग थोडासा अनथ्रेटनो झाला, ते एक्सपोर्टरला काहीच करता येणार. जपानला आंबा पाठवला त्यावेळेस. जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे 4 देशाला आंबा निर्यात आपले बंद होती. क्वारंटीन बॅन होत. ते बॅन उठवण्यासाठी मी पणन मंडळाला पुण्याला असताना आपण वाशी मार्केटला, नांद्रे पाटील तुम्हाला माहिती आहे, वाशी मार्केटला आम्ही VST मशीन जपानची मागवली 6.5 कोटीची. त्याच्यावर 3 वर्ष ट्रायल घेतले. त्यावेळेस जपाननं आपला आंबा आयात करायला सुरुवात केली. इरेडिएशन, लासलगावचं इरेडिएशनचं त्याचा प्रस्ताव मी केलेला आहे. BRC बरोबर प्लॅनिंग करून त्याचा प्रस्ताव आम्ही केला. त्याचा आंबा अमेरिकेला जायला लागला आता, म्हणजे इरेडिएशन करून अमेरिकेला, VST करून जपानला. त्यातून आपल्याला पैसा मिळायला लागलाय. परंतु इरेडिएशन गेलं की इरेडिएशन वाले ज्याला वाकडे करते, तम करून सोडते. प्रत्येक जण म्हणजे बिझनेस म्हणला कसा अडथळे आणता येईल, हे टेक्नॉलॉजीमुळे आपला आंबा परदेशात जाणं अतिशय अवघड झालेलं आहे. आता आंबा निर्यातीमध्ये हापूस 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 सगळे हापूस बोलतात ना. हे बघा, आता भारतातून जो आंबा जातो याच्यात सगळ्यात जास्त आंबा 51% आंबा हा फक्त केसर आहे. दुसऱ्या नंबरवर बैंगनपल्ली आहे. आणि हापूस तर इतका रिजेक्ट व्हायला लागला आता. तुमची यावर्षी जी हापूस आपली याची ट्रायल रिजेक्ट झाली ना UK मध्ये, मी त्यावेळेस लगेच प्रकाश भाईला बोललो होतो USA मध्ये. त्याचं कारण काय माहितीये का, क्वालिटी नाही. त्याचे जे कागदपत्र त्याला जोडण्यात आले होते ते एक चुकीचा कागद जोडला गेला आणि त्याच्यामुळे ते 5-6 टन माल समुद्रात फेकून द्यावा लागेल. आता परदेशात इतक्या जाती आहेत, आपल्याकडं 1250 जाती भारतात आहेत आणि परदेशात सगळ्या लाल जाती आहेत. मात्र आपल्याकडं आंब्याची प्रोडक्टिव्हिटी कमी असायचं कारण काय, हे बघा, एक्सपोर्ट क्वालिटी बाग, निर्यात योग्य बाग, सगळ्याच्या सगळा निर्यात होईल का नाही, याच्यात 20-25 टन एकरी अशा बागा आपल्याकडं आहेत. पाणी द्यायचं नाही, पाहायचं नाही, काहीच करायचं नाही. बरोबर आहे. तर आपण आज असा निर्धार करूया की आपल्या सगळ्यांच्या शेतामध्ये अशाच बागा लावायच्या. बरोबर आहे. आता या अशा फालतू बागेकडे कशाला जायचं. ही 2 एकरची बाग आहे, ही त्याला 14-15 लाख रुपये देते वर्षाची. अशापेक्षा ती पहिली बाग जर केली तर आपल्याला शेजारच्या गावाला, शेजारच्या तालुक्याच्या प्लेसला दररोज जायला मिळतं का नाही, चटाक्या मारायला मिळतं का नाही. आता अशी बाग केली तर जमल का नाही.
पाटील की चालन का आपली? तर त्याच्यामुळं माझी विनंती आहे की पहिली बाग हे तशाच बागा करा. तर हे बघा, आपल्याला आज ही जी बाग अगोदर पाहिली आपण, ते शेतकऱ्यांना 175 रुपयाला दिली, तो शेवटी काय म्हटलेला आहे की पाण्याची तर फार मोठी अडचण आहे. तो ऐकलं तुम्ही? आता पाण्याची तर फार मोठी अडचण आहे, त्याला दुसऱ्या वर्षी पण चांगलं उत्पन्न आलं, तिसऱ्या वर्षी टोटल झटका बसला. आंबा पाण्याशिवाय होत नाही. ते सुरू झालं का? हे लागवडीचे सुरेंद्र भंडारी, गिरडगाव, नागसेटनं त्या काळात लागवडी केल्या. हे साऊथ आफ्रिकेला मी जी बाग पाहिली, ही बागेचं अंतर काय होतं? 1/3 मीटर, कुठं 1.5/6 मीटर, 5-5 एकरचे पीस केलेले आहे त्यानं. आता इस्रायलला मात्र, आता कोणी म्हणतं ही जी अतिघन लागवड केली ना, 4/12, 4/15 वर लागवड करतात, 5/15 वर करतात, ही अतिघन लागवड. अशी लागवड केली, कोणी म्हणतं ही इस्रायल पद्धती. कृपया एक लक्षात घ्या, इस्रायलमध्ये अतिघन लागवड नाही, घन लागवड आहे. 10/10 मीटर म्हणजे रेग्युलर लागवड, 5/5 मीटर म्हणजे घन लागवड, हाय डेन्सिटी, आणि 3/12, 5/15 फूट एकरी 550 ते 1000 झाडं म्हणजे अल्ट्रा हाय डेन्सिटी, अति घन लागवड. ती इस्रायल टेक्नॉलॉजी नाही, ती साऊथ आफ्रिका टेक्नॉलॉजी. हे बघा साऊथ आफ्रिकेची बाग, त्यावेळेस आम्ही पाहिलेली 15 वर्षाची बाग आहे. हे फळं बघा, हे क्लिअर दिसतं का तुम्हाला? फळं बघा, हे ओळीच्या ओळी आहेत, लाल फळं आहेत, आणि खालपासून वरपर्यंत फळं जोरात आहेत. आणि आणखी बारकाव्याला जर पाहिलं ना, तर खालचे फळं जास्त ठळक दिसतात, वरच्यापेक्षा खालचे फळं जास्त ठळक दिसतात, म्हणजे थोडे साईडला चांगले दिसतात. ही इस्रायल, आपलं साऊथ आफ्रिकेची बाग आहे. तर ही साऊथ आफ्रिका टेक्नॉलॉजी हे कृपया लक्षात घ्या. आता आपल्याकडच्या प्रमुख वाण, मी काय करतो बरं का, हे तुम्ही काही जास्त मी डिटेल मध्ये जात नाही, हे तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळून जातील. आपण आणखी एक मॅडमशी माझं बोलणं झालं, आता पाटगावकर मॅडमशी, आयरे साहेब, की आपण हे तुम्ही आता गुजरातला चालले, 5-7 दिवसानंतर परत एक ऑनलाईन कार्यक्रम ठेवू. ऑनलाईन मध्ये परत एकदा तुम्ही कृपया जॉईन व्हा आणि प्रश्न उत्तर डिटेल मध्ये जाऊ. आणि आजही आपण घेऊ, पण म्हणजे ऑनलाईन कार्यक्रम पण ठेवायचे आहेत. आणि ह्या परदेशातल्या जाती सगळ्या लाल असतात. आपल्याकडं लाल जाती एकच जात आहे, बाकी लाल जाती आपल्याकडं कोणत्याच नाही. तुम्ही मार्केटमध्ये आता लंगडा जात पाहत असाल बघा, हिरवाच आहे तो, शेवटपर्यंत हिरवा राहतो, पण TSH 24 आहे त्याची. इंडियातल्या सगळ्या आंब्यापेक्षा जास्त गोड आंबा आता मार्केटमध्ये, हिरवा आंबा इथे रस्त्यावर बघा ठेवलेला विक्रीला, हा इंडियातला सगळ्यात गोड आंबा. पण 4थ्या दिवशी पिकतो आणि 5-7 दिवसात संपून जातो. हे अंतराचं बघा सांगितलं मी. आम्ही तर 1980 पर्यंत विद्यापीठालाच अंतर 13x13 मीटर होतं, म्हणजे 40x40 फुटावर होतं. नंतर 80च्या नंतर 10x10 मीटर केलं. 90-95 दरम्यान आम्ही केलं अगोदर बरं का 5x5 मीटर. नंतर विद्यापीठानं त्याला परमिशन, जिरडगावला जे सुरू केलं शिंदे साहेब, सुरुवातीला जिरडगावला आम्ही 5x6 मीटरवर लागवड केली ना, तर कृषी खात्याचे लोक ऐकत नसे, कारण त्यांच्या नियमात बसत नसे.
आम्ही त्यांच्याकडे विनंती करायचो किंवा याला मान्य करा आणि ऐकायचे. ते नंतर विद्यापीठाला रिकमेंडेशन दिलं 5x5 मीटर. आणि आता 2005 पासून 2006ला पहिली बाग लागवड केली आहे बघा रुईभर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 2x4 मीटरची. मी परवा व्हिजिट करून आलो. त्याला अजून एक टॉपची बाग येते चव्हाण साहेब. तर आता हे आताचं अंतर आपलं स्टँडर्ड मी जे रेकमेंड करतो ते 5x14 किंवा 5x15 फूट. आता तुम्ही एक लक्षात घ्या, हे जे इतकं दाट लागवड कापसासारखी लागवड करायला लागले आंबा लोक चलत्या त्याच्यावर, याला काही डोकं आहे की नाही. हे बघा, घन लागवड तुम्हाला जवळ कोणतीही लागवड करायची असली तर त्याचं घेर नियंत्रण जर करणार असेल, कॅनॉपी मॅनेजमेंट जर करणार असेल तर ते परवडणार आहे. नाही तर घन लागवड परवडणार आहे का? आता आपण मोसंबी आंबा अगोदरच्या बागा लावलेल्या आहेत. गुजरातमध्ये तर 40x40 फुटावरच्या बागा आहेत. त्याही 12-15 वर्षानंतर मिळतात. गुजरातमध्ये सारख्या नुसत्या आंब्याच्या बागाच बाग आहेत आणि केसरच जास्त आहे तिथं. माझं PhD तिथं केसरवर झालेलं आहे. या बागा सुद्धा काही दिवसानंतर एकमेकाला मिळतात. असं छत्रीला छत्री टेकल्यासारखं होऊन जातं. पावसाळ्यात जसं छत्रीला छत्री टेकल्या, छत्रीला वर कपडा असतो, त्याच्या काडीला कपडा असतो का छत्रीच्या, तसं याला काडीला म्हणजे फांद्याला पानच नाही. ही 13x13 मीटरवरची 40x40 फुटावरची बाग असून सुद्धा तुम्ही बघा, एकदा तरी टॉपिंग केलेली गुजरातची बाग आहे केसरची. आता इतक्या डोक्यावर वर फळं आले, त्याला निर्यातीदार पाहिजे तरी का त्याच्या, तुम्ही डोक्यात तरी लावाल का याच्या पाहिजे झाला. तुम्हाला फवारण्या जमेल का, विरळणी जमेल का, काढणी 1 इंच लेट पाहिजे म्हणतात, कशी करणार काढणी. तर त्याच्यासाठी बरं का, हे एक लक्षात घ्या आणखी की झाडाला वनस्पतीला सूर्यप्रकाशाची गरज असते, हे सगळ्यांना मान्य आहे. कोणी अगदी शेतात काम करणारा गडी सुद्धा सांगेल की याला सूर्यप्रकाशाची गरज आहे. पण किती गरज आहे याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. इव्हन कापसामध्ये सुद्धा आपण अल्ट्रा हायडेन्सिटी आणलं, एकीकडून अंतर कमी ठेवतो, एकीकडे नॉर्मल ठेवतो. बरोबर आहे. तर हे बघा, खालपासून ऊन मिळायला लागलं पाहिजे दुपारी डोक्यावर, म्हणजे 2 झाडामध्ये अंतर पाहिजे. आणि संध्याकाळी दुसऱ्या बाजूला ऊन मिळालं पाहिजे. आता दुसरा आणखी आता घन लागवड, अति घन लागवड करायची. हे मुक्ता रूट स्टॉक 13-1 हा सॉइल रेजिस्टंट आहे. हे गडकरी साहेबांना मी प्रेझेंटेशन द्यायचंय. आपल्याला ज्या याच्या बाग आहेत, आपलं शेत आहेत, सलाईन चोपण जमिनी, त्याच्यासाठी विदर्भामध्ये खारपान पट्टा आहे ना, अमरावती अकोला भागामध्ये, त्याच्यासाठी आमचं इस्रायलवरून हा रूट स्टॉक आणायचं चाललंय 13-1. ते आपण मी तर जास्त घेणार नाही. आता तुम्ही जर कधी हे अंतर कमी केलं, बरं का, अंतर कमी केलं तर ते झाड खाली राहिलं पाहिजे. त्याला छाटणी करत असताना खाली राहिलं पाहिजे, खाली, आणि त्याला खाली ऊन मिळालं पाहिजे. म्हणजे 2 ओळीमध्ये अंतर ठेवायचं, खाली आंबे लागले पाहिजे. याचं कारण काय, फोटोसिंथेसिस, अन्न तयार करायची प्रक्रिया, याच्यासाठी सूर्यप्रकाश
कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल, पाण्याचा मॉलिक्यूलची गरज असते. कार्बन डायऑक्साईड हा जड गॅस आहे, तो वरच्यापेक्षा खालच्या भागामध्ये जास्त असतो. म्हणजे खाली अन्न तयार करायची प्रक्रिया वरच्यापेक्षा काही ना काहीतरी सरस होते. म्हणून खालपासून आंबे लागले पाहिजे, ते वरपर्यंत गेले पाहिजे. आता लागवड करत असताना एक लक्षात घ्या, अंतर मी काय म्हटलं तुम्हाला 5x14 किंवा 5x15, तर 5 फूट जे आहे हे कमी अंतर उत्तर दक्षिण पाहिजे. याच्यात दिलेलं कमी अंतर हे 2 ओळीत अंतर हे पूर्व पश्चिम पाहिजे, जास्त अंतर. आणि 2 झाडांमध्ये कमी अंतर हे उत्तर दक्षिण पाहिजे. म्हणजे 2 ओळी छाटणी करत असताना, तुमचे मॅनेजमेंट करत असताना 2 ओळी कधीच मिळू द्यायचे नाही, हे कृपया लक्षात घ्या. 2 ओळी ह्या मिळू द्यायचे नाही. म्हणजे सकाळपासून त्याला ऊन लागायला सुरुवात होती, दुपारी आणि संध्याकाळी दुसऱ्या बाजूला, बरोबर आहे. 2 झाडं 5-5 फुटावरचे 2 झाडं एकमेकाला मिळाले, काही अडचण नाही. झाडं एकमेकाजवळ आले की असे घुसत नाहीत एकमेकांमध्ये, ते दुसरीकडे जागा पाहतात. त्यामुळं एका बाजूला आपल्याला 5 फूट अंतर, दुसऱ्या बाजूला 14 किंवा 15 फूट अंतर हे आपलं ठेवलं गेलं पाहिजे. आता लागवड करत असताना जमीन अशी भारीतली जमीन पाहिजे बघा, 25 लाख रुपये एकरची. ही बाग तुम्ही बघा, बॅगिंग केलेली बाग आहे. ही कुठली बाग आहे माहिती आहे का? तुम्ही पुण्याला जाताना शिरूर लागतं मध्ये, तुम्ही जाऊन पाहू शकता. तिथं शिरूर लागतं, त्याचा बायपास आहे. शिरूरला बायपास आहे ना, बायपासच्या खालून एक डावीकडे रस्ता जातो, छोटा रस्ता जातो डावीकडं. तिथं गोलेगाव म्हणून गाव आहे, 5-6 किलोमीटरवर रोड पासून, अगदी 5-6 किलोमीटर. तुम्ही इकडं कुठं चहा प्यायला थांबाल तितक्या वेळात त्या बागेत जाता येतं आणि ती बाग पाहून येता येतं. ही 30-32 एकरची बाग आहे आणि ही बाग त्यांना तयार केली होती. 15x15चं अंतर, खड्डे वगैरे करून तयार ठेवली होती, अशी खालीवर आहे सगळी. आणि नंतर मला बोलवलं होतं ना, ते म्हणे तुम्ही या, मी पाहिलं ते. म्हटलं आता तुम्ही हे खड्डे केलेत ना, हे राहू द्या, याच्यात आणखी एक मध्ये खड्डे करा. जे 7.5x15वर केलेली. आणि तो मोठा माणूस आहे, पैसे एवढे पैसे कमवतो तो, आणि तो डायरेक्ट मार्केटिंग करतो. 200-250 रुपयाच्या खाली आंबा विकत नाही. आता आंबा ही अशी लागवड करायची म्हटलं ना, तर बरं का, डायरेक्ट 1x1 मीटरचा गड्डा केल्यापेक्षा डायरेक्ट नालीच करायची. आणि नाली कशी करायची, हे अशी मोठ्या जेसीबीने नाली करायची. आता काही नाली करणं कोणाला अवघड आहे असं नाही. आणि जमीन कशी पाहिजे हे कृपया एक लक्षात घ्या. सगळ्यात चांगली जमीन मी मग दाखवली ती, जितकी हलकी तितकी जमीन आंब्याला चांगली. आणि भारी 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 मग माणूस पेरला तर उगणाऱ्या जमिनीत, पैठण साईड हे गोदा काठाला गेले, माणूस पेरला तर उगणाऱ्या जमिनीत. शिंदे साहेब तुमची जमीन माणूस पेरला तर उगते, पण त्याच्यात आंबा नाही उगत. आंब्याला 8.2 हे कृपया कुठं पाहायला मिळणार नाही. 8.2 पेक्षा जास्त पीएच नको. जास्त पीएच असला
तर त्याच्यात मुरुम टाकून तुम्हाला दुरुस्त करता येते, परंतु तितका मुरुम तुम्ही टाकला पाहिजे. निदान 7-8 इंच मुरुम सगळ्या रानात टाकला आणि नंतर कल्टिवेट केलं, नंतर नाली करून ढीक केला तर ती चालते. मात्र चुनखड 8-10% जास्त असलेली जमीन बिलकुल चालत नाही. हे कृपया लक्षात घ्या. चुनखडीच्या जमिनीत आणि चोपण जमिनीत आंबा जमत नाही. बाकी कोणतीही जमीन असू द्या, खडकाळ किती असू द्या. आपल्या इथं अशोक सूर्यवंशीचे तुम्ही मुकपाटला गेले, तुमचं अजिंठा गाव आहे ना, सिल्लोडचं ऐका कोणी? मुकपाट माहित आहे? अशोक सूर्यवंशीची पाहिली का जमीन तुम्ही? आयरे साहेब, एखाद्या दिवस तुम्ही पण एखादं तिकडे काही असला तो अजिंठा गावाजवळ आहे, तुम्ही पण विसरू बरं का. तुम्ही ही बाग बघा. ही बाग त्यांनी शेती घेतली, ते 300 एकर शेती जुनी घरची, मोठे शेतकरी, पण हे गुत्तेदारी करतात. त्याच्यामुळे यांनी काय केलं बरं का, एक 10-12 एकर जमीन क्वारीसाठी घेतली, खडीसाठी, आणि त्याच्यात काही केलंच नाही, तसंच राहिली ती पडून. 8-10-12 वर्ष पडून राहिली. 5 वर्षापूर्वी मला घेऊन गेले ते द्वारकाभाऊ पात्रीकर, रंगनाथ नाना काळे आणि ती. इथं काय करता येईल आता, आम्हाला क्वारीसाठी उपयोग नाही करायचा. मी पूर्ण राऊंड घेतला आणि मग त्यांना म्हटलं, इथं मी सांगतो तसं करणार असेल तर इथं आंबा करता येतो. असं म्हटलं की ते माझ्या चेहऱ्याकडेच पाहू लागले, अरे काय आंबा इथं खडक दिसू राहिला आणि हे आंबा सांगतोय. म्हटलं मी सांगतो तसं करा. आणि त्यांनी मात्र जसंच्या तसं केलं. पहिल्या वर्षी थोडीशी अडचण आली, पण त्यांना 3ऱ्या वर्षी 3.25 टन माल, 3ऱ्या वर्षी 3.25 टन माल एकरी भेटला. तुम्ही जाऊन पाहू शकता. ते आज येणार होते इथं, पण त्यांचं थोडं कॅटरॅक्टचं ऑपरेशन आहे, त्याच्यामुळे येऊ शकले नाही. आणि ते काय आपल्यातलेच माणसं आहेत. तुम्ही एकदा जाऊन पहा. या वर्षी तर एवढी टॉपची जमलेली आहे बाग ती. तर ही अशी नाली करायची. नाली करत असताना जर भारी जमीन असली, शिंदे साहेब अशी भारी जमीन असली, तर काय करायचं बरं का, वरची बकेट एका बाजूला टाकायची आणि जी खालची बकेट असते ती दुसऱ्या बाजूला टाकायची. बरोबर आहे? वरची बकेट ही जिवंत जमीन असते, खालची बकेट ही मृत सॉइल असते. आणि जी वरची बकेट टाकाल त्या बकेटवर तितकाच परत मुरुम टाकायचा, त्या पूर्ण वर्मावर पूर्ण तेवढा मुरुम टाकायचा आणि परत जेसीबीनं नाली भरून घ्यायची. भरल्यानंतर 1 फुटाचा बेड करायचा आणि जी खालची बकेट दुसऱ्या साईडला टाकलेली असते ती शेतात पसरून द्यायची. ती 2-3 वर्षात परत जिवंत सॉइल बनते. तर हे भारी जमिनीसाठी 1-1.5 फूट काळीन खाली मुरुम असेल, त्यांनी सगळी एकाच बाजूला टाकायची आणि परत भरून घ्यायची. त्यांना काय झालं, खालचा मुरुम आणि वरची माती मिक्स झाली आणि परत बेड करायचं. 1-1.5 फुटाचा बेड करायचा आणि ज्याचा प्युअर मुरुम असेल त्यांना नुसतं मुरुमाला जरी भरलं किंवा त्या बेडवर 30-40% काळी माती टाकली, गाळ काळी माती, तर अतिशय चांगली. हे लक्षात आलं का तुमचं रान कसं तयार करायचं, कशा मातीशी कसं, आपल्या जर कशा असतील तुम्ही परत नंतर विचारू शकता मला. आणि माझं भाषण चालू असताना मला मध्ये तुम्ही प्रश्न विचारला ते असं युक्तिक, तर तो चांगलं राहील. मी जर गरज पडली तर मी म्हणेन आपण शेवटी बोलू,
पण मध्ये सुद्धा प्रश्न विचारला तर चांगलं राहील. तुम्ही जे सांगितलं की 8 पूर्ण नसलं पाहिजे. आता माझ्या जमिनीचं पीएच 6 ते 5 च्या दरम्यान आहे. किती? 6 ते 5. 10 ते 5. 6 ते 5 चुकीचं आहे तुमचं. असं असूच शकत नाही. पीएच आपल्याकडं कोकणा व्यतिरिक्त 7.5च्या पुढंच आहे आणि तो मग 8.5 9 पर्यंत जातो जास्त. तुम्ही काय करा, केमिकल सॅम्पल द्या. हे चुकीचं तपासलं झालं असेल. इतका कमी पीएच फक्त कोकणातल्या जमिनीचा आहे. त्या ऍसिडिक सॉइल. तुम्ही कुठले? मग काय तुमचं इथं दाखवून पहा. यांच्याकडे सॅम्पल घेऊन या आणि सॉइल टेस्टिंग करत असताना 3 फुटाचं गड्ड करायचं. हे कृपया लक्षात घ्या. तर तुम्ही यांच्याकडून टेस्ट करून घ्या. तो 7.5च्या पुढेच असेल. मुरमाड आहे का तुम्ही? मग तर तुमचा 7.5च्या आत असूच शकत नाही. हो, तुम्ही तपासून घ्या. मला टाका तुम्ही व्हॉट्सअपवर, मी नंबर देतो. शेवटी आपल्याकडे 7.5च्या कमी पीएच फार एखादा फारच बर्गाची असली तर असतो. हलकी जमीन जर असली ना तर थोडासा कमी असतो, पण 7.25च्या खाली तर नाही. आणि नाले भरले. हे बघा, आता शेतकरी सगळ्यात महत्वाची गोष्ट कलमाविषयी विचारतो. कलम कुठं चांगलं आहे, कोणती नर्सरी चांगली आहे. एक लक्षात घ्या, सगळ्या नर्सऱ्या टॉपच्या आहेत, नंबर 1च्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, सगळ्या नर्सऱ्या अतिशय बोगस आहेत. हे बघा, आता माझी नर्सरी आहे. माझ्या नर्सरीमध्ये मी 50,000 कलम केली. 25-30 हजार त्याच्यातले चांगले होतात, असे लंबे असलेले, सगळे उंची, हेल्दी, हे सगळे. आणि काही कलम हे असे, हे माल फॉर्मेशन, हे असे खोड असे, बरोबर आहे. हे असे जागीच फांद्या फुटल्या, ती काडी बघा, हे झाड बनल काय ना. आता असे कलम शिंदे साहेब स्वतः आले तर ते हे चांगले चांगले कलम असे घेऊन जातात, बरोबर आहे. 10 रुपये शिल्लक घ्या, पण मला हे कलम पाहिजे. आणि ते राहिलेले कलम बाजूला ठेवतात. आता कलमाचा भाव 90 रुपये, 100 रुपये, बरोबर आहे. मग दुसरा ग्राहक येतो, ते म्हणतं मला असे पाहिजे सगळे, बिलकुल 100 घ्या, बरोबर आहे. आता ते जातं घरी. आता तो असतो गावचा पाटील, आणायला पाठवतो गड्याला. गड्याला मी एवढा मोठेपणा देतो, त्याला खुश करतो. हे काय कलम आहेत, कसे हे बेस्ट आहेत, बेस्ट आहेत असं म्हणत म्हणत त्याला 30-40% कलम हे घुसून देतो त्याचा. आणि हे बरं का, हे मी जोक म्हणून नाही सांगत. अशा घटना निदान 50% शेतकऱ्याच्या बाबतीत घडत आहेत. तो स्वतः जात नाही, गड्याला पाठवतो आणि असे बोगस रोप तिथून घेतल्या जातात. हे कृपया लक्षात घ्या. कोणत्याही नर्सरीतून रोप घ्यायचं असलं तर असं त्याला लंब, त्याचे कांडे लंबे पाहिजे, हिरवेगार पाहिजे. काळा डाग काळसर झालेले वाईट नाही, काळसर झालेले ते सुटी डिसीज येतो, फार अवघड नाही.
पण जरगट झालेले, चिकू कलर आलेले, जागीच फांद्या फुटल्या, 2-3 फांदे आहेत, हे असे कलम लावणं म्हणजे आपला बागचं भवितव्य अंधारा बाग बनवू शकत नाही, हे कृपया लक्षात घ्या. आणि हे माल फॉर्मेशन आजकाल बहुतेक बागेमध्ये आहे, नर्सऱ्यामध्ये आहे. असे कलम आपण घ्यायचे. माल फॉर्मेशन हे गुच्छ बघा, हे आता यालाही दिसतात. हे बघा, असे जर झाड आले तर वर्षभर आपण बागेत फिरत असतो, तसे झाड दिसले ते उपटून जाळून टाकायचे आणि नवीन लावायचे. मात्र मोठ्या झाडावर जर असलं तर तेवढी फांदी, ते इथं माल फॉर्मेशन दिसलं ना, माग थोडस दिसतंय, त्याच्या माग थोडं आपल्याला लक्षात येते, त्याच्या मागून कट करायचं आणि ते जाळून टाकायचं. आणि त्याच्यावर डेल्टासू किंवा NA 200 ppm हे सगळं माझ्या पुस्तकात याच्यातही दिलेलं, हे पुढं आहे, म्हणजे या PPT मध्ये पुढं आहे. तर हे असे कलम कृपया घेऊ नका. नसता कितीही मेहनत केली, किती पैसा टाकला, तो पाण्यात जाणार. हे बघा, हे छान कलम आहे, केळे लंबे आहेत, खुरमुटलेले नाहीत. हे फंगस आहे, फ्युजेरियम मॉर्निलिफॉर्मी नावाचा फंगस आहे. पुढे दाखवतो मी तुम्हाला. हा एक प्रश्न बरं का. 2 फुटाच्या वरचे रोप पाहिजे, 2 फुटापेक्षा खालचे रोप शक्यतोवर टाळावे. आणि हेल्दी मात्र पाहिजे, पानावर काळे डाग नसावे, खोडाला चिकू कलर आलेला नसावा, जरगट झालेले नसावे. हे बघा, हे छान रोप आहे, चांगले रोप. आता नाली भरताना तुम्हाला मी मगा काय सांगितलं, आपल्या वाड वडिलांनी जे आंबे लावलेले त्याला पाणी दिलं नाही, बरोबर आहे. याचं कारण काय? आता पाण्याशिवाय आंबा येत नाही. याचं कारण वाड वडिलांनी जे लावले ते कोळी लावल्या, कोळीचं सोडमूळ पार खाली गेलं. जितकं झाड वर दिसतं तितकंच खाली मुळं आहेत त्याची, हे तर मान्य आहे तुम्हाला. मग आणि हे झाड बर्डावर आहे का, हलक्या जमिनीत आहेत का, ज्याचे मुळं खाली जात नाही, अशा ठिकाणी हे झाड नाही, बरोबर आहे. आता असे तुम्ही जर कधी पिशवीतलं झाड लावलं तर पिशवीमध्ये सोडमूळ जागेच गुंडाळलेलं असतं, ते खाली जातच नाही. आता हे झाड, हे मी गेल्या वर्षी नागपूर जवळ फोटो घेतलेला आहे. रस्त्याच्या कडेचं आंब्याचं झाड आहे, एवढं मोठं झाड झालं, पण हवा आली की पडलं. त्याच्या बुडाला बघा सोडमूळ बिलकुल नाही, म्हणजे हे उपटून लावलेलं झाड आहे, बरोबर आहे. यांचं सोडमूळ नसल्यामुळे ते पडलं. असे झाड मग पाण्याचा ताण सहन करत नाही, हवेचं हे सहन करत नाही, हवा सहन करत नाही. मग याच्यासाठी आपण कोळी लावलेलं काय वाईट? कोळी लावायचं, त्याच्यावर कलम करायचं, त्याला इन सितू म्हणतात. हे बघा, हे सोडमूळ याचं खाली जातं, हे जागीच चुंबळ होऊन पडते त्याची, बरोबर आहे. मग आपण जाग्यावर कोळी लावल्या आणि ते 2-3 पेरे टाकल्यानंतर त्याच्यावर कलमीकरण केलं सप्टेंबर मध्ये किंवा फेब्रुवारी मध्ये, त्याचं सोडमूळ खाली जात. पण यामध्ये 1 वर्ष उशीर होतो.
बरोबर आहे. मग याच्यासाठी मी एक हायब्रिड मोड शोधून काढलाय. तुम्ही कलमही लावा, कलमाच्या बाजूला 3 कोळी लावा ताज्या. बरोबर आहे. त्याचे आता फोटो काढलेले, एक इथं लागवड केली आम्ही, त्याचे फोटो याच्यात दिले नाही, पण एक कलम लावलं त्याच्या बाजूला कोळ लावलेल्या 3 एखाद्या तरी उगते. ही एक उगलेली आहे. ही थोडीशी मोठी झाली की सप्टेंबर मध्ये किंवा फेब्रुवारी मध्ये तिचं सेंटर कट करायचं, त्याला उलटी पाचर करायची आणि याच्यामध्ये बसून द्यायचं. हे असं 3 कोळी लावल्या नंतर याला जोडून दिले की ते बनतं असं. बरोबर आहे. आता याच्यातलं एक कोळीचं आहे आणि एक कलमाचं आहे. तर कोळीचं 2 मुळं मिळाली. आता याला 2-4 वर्षे फास्ट वाढेल 2 मुळाच्या ताकदीनं. आणि नंतर हे जे कोळीचं आहे ते अशक्त बनतं, हेच ताकदवान बनतं. सोट मुळवालं कोळीपासून असं की ते सगळे फायदे आपल्याला याच्यातून मिळतात. हा हायब्रिड मोड म्हणजे दोन्हीचा हायब्रिड, इन सिटू आणि कलम. ही पूर्ण बाग अशी बनलेली आहे. काय म्हणतात? हा 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 बरोबर. हे बघा ते पुढे दाखवतो मी तुम्हाला तुमचं. तर हे असं बनलेलं आहे. आता ही पूर्ण बाग अशी, हे जिरडगावची बाग आहे, डबल जोड. जिरडगावला आम्ही 500 एकर केलं होतं ना तिथली. आणि तुम्ही म्हणता ते हे जोड 2चा आणि हा 3चा. हे हिमायतबागचं गेस्ट हाऊस जवळचं आहे. हे फोटो त्यावेळेस काढलेला आहे 12-13 मध्ये. आता ते झाड ते खोड एकच झालेले. 2 जर कोळी उगल्या ना दुसरे जोडून द्यायचे. बिलकुल फायद्याचंच आहे. नंतर लागवड केल्यानंतर हे बघा, तुम्ही लागवड केली, सगळं सिस्टमॅटिक केलं, उत्तर दक्षिण 5x5 कलमा चांगल्या, सगळं चांगलं की आपण बाजाराला जायला मोकळे. बरोबर आहे. चल रहा है, पाऊस पडतोय, बरं चाललंय. हे बघा, पहिल्या वर्षी तुमच्या बागेची काळजी अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतल्या गेली पाहिजे. पहिल्या वर्षी मला एक सांगा, तुमच्या बागेचा सगळ्यात मोठा शत्रू कोण? आंबा लागवड केली त्याचा सगळ्यात नंबर 1चा शत्रू. नंबर 1चा नाही, नंबर 1चा नाही तो पण गवत नाही. काय? स्वतः शेतकरी नाही. यांनी सांगितलं बघा. हे बघा, तुमचा पहिल्या वर्षी तुमच्या बागेचा सगळ्यात मोठा शत्रू हा तुमचा तिथं आऊत चालवणारा गडी. तुम्ही आंतरपीक घेता, सोयाबीन पेरता, कापूस पेरता, मूग पेरता, त्याच्यात डवरताना कोळपताना तो जो आऊत चालवतो त्या सोयाबीनच्या पानालाही धक्का लागू देत नाही तो. पण इकडं किती फांद्या, किती झाडं वरबडून गेले हे त्यांच्या काहीच लक्षात नसतं. त्यांचं आंब्यावर लक्षच नसतं, त्याचं सोयाबीनवर लक्ष असतं. आणि मालकाला तो बाजार हाट बिचारा आपला फिरत राहतो, तो पाहतो सगळं माल काढल्यानंतर, सोयाबीन काढल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पाहतो, अरे हे झाडं किती वरवाढले, खराब झाली. 30-40% झाडं असे जातात.
हे प्रॅक्टिकली सांगतो मी, जोक म्हणून नाही म्हणत. तो गडी त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं, त्याचं लक्ष सोयाबीनवर असतं. आता लागवड केल्यानंतर त्याची पहिली एक गोष्ट, तुम्हाला 6-7 लाख रुपये एकरी काढायचे आहे. तुम्ही आता जे सांगितले शत्रू त्याचे रानडुक्कर वगैरे, हे शत्रू भयानक आहेत. याच्यापासून प्रोटेक्शन साठी तुम्हाला कंपाऊंड करता येतं. कंपाऊंड जर कधी तुम्ही 6 फुटाचं केलं, आयरन साहेब त्याला असा फाटा दिला वर थोडासा, आणि वर जर कधी काटेरी हे लावलं, वायर लावलं, तर इव्हन माकड सुद्धा वरून उडी मारून येऊ शकत नाही. त्याच्यामुळं कुठलंही वाघ सिंह, आता आम्ही परवा नागपूरला गेलो, तिथं एक 70 एकरची बाग आहे, ते आजूबाजूला वाघ सिंह जंगलात येते. तर त्यांनी असं कंपाऊंड केलेलं आहे, वाघही येऊ शकत नाही, काहीच येऊ शकत नाही. पण त्याला खर्च येतो, तो खर्च तुम्ही करणं आवश्यक आहे. तुम्हाला जे काय शत्रू असतील त्या शत्रूपासून तुमच्या बागेचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. मग पहिल्या वर्षी थोडीशी मल्चिंग करा, पाणी वेळेवर द्या. ठिबक जर केलं तर ठिबक 2 ठिकाणी ड्रिपर करा. पहिल्याच वर्षी 2 ठिकाणी ड्रिपर करा. एक राहिलं का लागवड, त्याच्यात दिसत. हे बघा, तुमची लागवड कशी करायची. तुम्ही नाली केली, भरली, बेड केला आणि बेडवर लागवड करायची, तर 5-5 फुटावर ती नाली भरतानाच 1.5 टोपलं शेणखत आणि 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट ते सगळं त्या नालीवर याच्यावर टाकायचं, वरमावर, आणि बुजून घ्यायचं, म्हणजे ते सगळ्या याच्यात मिक्स होईल. आणि बेड केल्यानंतर बेड एक तर भिजवून घ्या ठिबकना, किंवा चांगला पाऊस पडल्यानंतर तो बेड दबतो. दबल्यानंतर सुद्धा निदान 9 इंच तरी उंच पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही लागवड करायची. लागवड करायची, जितकी पिशवी असेल उंची तितकं थोडस मोठं, थोडस उकरायचं. तिथं उकरल्यानंतर तिथं यांचं बायोमिक्स, तुमच्या विद्यापीठाचं बायोमिक्स काहीतरी 20-25 मिली सांगितलं आम्हाला यांनी, हिंगोले साहेबांनी, आणि 200-250 ग्राम निंबोळी पावडर ही तिथं टाकायची आणि थोडस मिक्स करायचं आणि ती पिशवी लावून द्यायची. पिशवी लावून दिल्यानंतर पिशवीच्या तोंडाच्या इतकं खाली गेलं पाहिजे, पिशवी इतकी खाली गेली पाहिजे, 1/2-1 इंच. आणि त्यानंतर अगदी पायानं दाबायचं. हवा खेळती नाही राहिली पाहिजे त्या मातीमध्ये, जे ते पॅक झालं पाहिजे. हे कृपया हे लागवडीचं गणित लक्षात ठेवा. ठीक आहे. आता लागवड आपली झाली, लागवड झाल्यानंतर त्याला आधार देणे, असा डबल काठी लावून आधार देणं सगळ्यात चांगलं. त्या काठीला खाली डांबर लावा, कुजणार नाही याच्यासाठी. आता आपल्या इथं काय होतं बरं का, अर्ध्या अधिक शेतकऱ्यांच्या बागेमध्ये काठ्याचे काढे जमा करून आण, दे लावून आणि सुतळीनं बांधून घे. आता तो जसं जमल तशा काड्या आणतो, लावतो, त्याला बांधून घेतो. 8-15 दिवसानंतर ती थोडी कोरडी झाली जमीन, हवा यायला लागली की ती काठीच हालायला लागते. आता त्या काठीचा झाडाला आधार आहे का झाडाचा काठीला आधार आहे, हे
मी म्हणजे जोक म्हणून नाही सांगत, या अर्ध्या शेतामध्ये मला असं पाहायला भेटत, काठ्या घालतात. तर ही काळजी अत्यंत महत्वाची आहे, काळजी घेणं. काठी फार खोल रोवली पाहिजे, नाही डबल करायची, सिंगल करा, पण फार खोल गेली पाहिजे, पक्की लावल्या गेली पाहिजे. फार काही मोठा बांबू लावायची गरज नाही, अशीच काठी चालते, पण ती थोडी ताकदवान पाहिजे. आणि हे बघा, या पुस्तकामध्ये माझं एक पुस्तक आहे, आंबा अति घन लागवड ते निर्यात. याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. हे पुस्तक विक्रीसाठी सुद्धा बाहेर ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट, पुस्तक नसल घ्यायचं, हे जे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे, हे सुद्धा मी आपला गुण करू. मग यशवंत साहेब आले होते, मॅडम आम्ही, साहेब तुम्ही नव्हते, मग यशवंत साहेब आले होते, मॅडम आम्ही बसलो, आपल्याला एक बैठक घ्यायची, कृषी खात्याचे काही अधिकारी आणि तुमचे केव्हीकेची मंडळी आणि मी, आपल्याला पॉकेट तयार करायचे आपल्या या एरियामध्ये. या पॉकेटमध्ये 200-500 एकर पर्यंत जर आंबा 10-15-20 किलोमीटर मध्ये याच्यात गेला, तर यांच्या पॅक हाऊसला तिकडे जायची गरजच नाही. मी यांना सांगतो, आमच्या इथं पॅक हाऊस आणा. प्रकाश भाईला सांगतो, यांचे जे चेअरमन आहेत, आणि ते स्वतःहून आणतात. त्यांचे मला नेहमी असते, कुठं हा आहे बताव. तर हे पॉकेट आपल्याला करायचे आहे. तर याच्यामध्ये फेन्सिंग, आवतापासून कमी उंचीचे आंतरपीक, हा आंतरपीक कमी उंचीचं घ्या, ज्वारी बाजरी मक्का नका लावू त्याच्यामध्ये. आणि आंतरपीक घेताना आणखी एक लक्षात घ्या, खरीप मध्ये घ्यायचं घ्या, नका घ्या, रबी मध्ये घ्यायचं घ्या, नका घ्या, ते तुमच्यावर आहे. पण एप्रिल मे मध्ये जर आंतरपीक असलं तर याची वाढ अतिशय चांगली होती. हे कृपया तुम्ही लक्षात घ्या. एप्रिल मे मध्ये जो उन्हाळा असतो, आपला उन्हाळा म्हणजे 43-44 डिग्री टेम्परेचर, आणि आर्द्रता तर अगदी ह्युमिडिटी तुमची 15% पर्यंत खाली येते. अशा वेळेस मध्ये आंतरपीक असलं तर झाडाला गारवा मिळतो आणि त्याच्यातून वाढ चांगली होते. ठीक आहे. आणि आंब्याचं सगळ्यात मोठा शत्रू यामध्ये पानं खाणारी आळी. लाल पानं आले, आंबा नंतर नवीन नवती यायला लागते. थोडीशी सुरुवात झाली तुमच्या बागेत, तुमच्या याला पाहिजे आणि बेडीला थोडी सुरुवात झाली की त्याच्यावर रस शोषण करणाऱ्या किडी, पानं खाणारी आळी, शेंडे पोखरणारी आळी, ही अशी शेंडे पोखरणारी आळी. आता ह्या अशी शेंडे पोखरणारी आळी आली की तुमचं आंबा, ते झाड पडलं का ते 2-4 महिने माग. ह्याच्यासाठी तुम्ही रेग्युलर फवारण्या घेणं. लाल पानं असताना, एकदा हिरवे पानं झाले की आंब्यावर कोणताही रोग नाही. आणि लाल पानं असताना, कोवळे पानं असताना औषध फार भारी काही कुठलं 10,000 रुपये लिटरचं आणायची गरज नाही. जे कापसाला तुम्ही वापरता, क्लोरोपायरिफॉस, मोनोक्रोटोफॉस, तुमचं काय इमिडाक्लोप्रिड, कोणतं जे काय आहे, हे औषधच वापरायचे. आणि त्याच्यामध्ये एक रोगनाशक टाकायचं. रोगनाशकामध्ये भानगडीत पडायचं नाही. आपलं ब्लू कॉपर येतं, शिवसी किंवा पायलिस्टिन, कर्करोगापासून ते 100% संरक्षण करतं. मात्र ह्या फवारण्या काळजीपूर्वक तुम्ही वेळेत घ्या. ते एकदा पानं खराब झाली की ते पीक मागं पडतं. हे फवारणी इव्हन तुम्ही हे फवारू शकता, निमार. आणि आपल्याकडं हे एक महत्वाची गोष्ट आहे बघा, आपल्याकडं ऊन जास्त असतं, हवेच्या झाडा उन्हाळ्यात फार मोठ्या प्रमाणात येतात.
याच्यासाठी असे वारा प्रतिबंधक झाड, उंच वाढणारे, खालपासून वर पानं असणारे आणि एव्हरग्रीन, वर्षभर पानं असणारे असे झाड, हे साऊथ आफ्रिकेची बाग आहे. त्यांनी हे सरूचे झाडं लावलेले आहेत काँग्रेससाठी. आणि आता ही त्यांचीच बाग आहे. सरूचे झाड 5,000 एकरला एकच राऊंड केला का त्यांना? तसं नाही केलं. 5-5 एकरचे पीस केलेत त्यांना आणि प्रत्येकाला विंड ब्रेक्स लावले, वारा प्रतिबंधक झाड. आणि हे जे निळ्या शर्टवाला दिसतो ते धरणाचा बांध आहे, तिथून फोटो घेतलेला आहे मी. ते धरणही त्याच आहे. तुमच्याकडे सिलिंग असते 2 एकर 3 एकरच्या पुढे सरकत नाही तुम्ही. ते तिथं 10,000 एकर घ्या का 50,000 एकर घ्या. आता मी अर्ध जग फिरलोय म्हणजे शेतीसाठीच. केनियाला आता 10,000 एकर जमीन रेडी आहे. कोणाला घ्यायची असली आपल्याकडच्याला सुद्धा घेता येते. त्याला मी आणि तुम्हाला एक सांगतो, मी डेव्हलप करून देतो. केनिया तुम्ही सगळ्या ओळखी पाळखी आहेत तिथे. तर तिकडं आपल्याकडे सिलिंग आहे, तिकडं सिलिंग नाही. आपल्याकडे सिलिंग शेतकऱ्यावर आहे, टाटा बिर्लावर नाही. आता एक नोकरीत असलं तर बोलता येत नाही, आता बोलता. आणि ह्याचमुळे मी गट शेती सुरू केलेली आहे बरं का महाराज. गट शेती मी 87 पासून मी गट शेती सुरू केली. 86 पासून छोट्या छोट्या शेतकऱ्यांसाठी गट शेती आयरे साहेब येतात नेहमी करतात. तर असं त्याच धरण आपल्या इथं नाला अडवायचा असला तर कृषी खात्याकडे विनंती आहे, अरे दे रे बाबा काहीतरी दे करून वगैरे. आणि आच्छादन हे बघा, चौकडून लावले तरी फायद्याचे, पण शक्यतो दक्षिण बाजूला नसले तर चालतील. उत्तर पूर्व पश्चिमेला असणं जास्त फायदे. काय ते याच्यापासून दूर असतात ना. हे बघा, तुम्ही आणखी एक आता यांचा प्रश्न सनलाईटचा प्रश्न. हे बघा, झाडाला सनलाईट किती पाहिजे? उन्हाळ्यातला सनलाईट हा झाडाला जास्त होतो. 35 डिग्रीच्या वर टेम्परेचर गेलं आणि याचा प्रकाशाचा लक्स 50,000च्या पुढे गेला तर फोटोसिंथेसिस उलट कमी होते. तुम्ही सेगमेंट मध्ये भाजीपाला फळं चांगले काय येतात, काही सूर्यप्रकाश कमी करतात. आलं का लक्षात?